खामगावमध्ये भाजपला विजयाचा विश्वास आहे। विजयी मिरवणुकीची जोरदार तयारी भाजपकडून सुरू आहे। कमळाची प्रतिकृती साकारत रथ तयार केला जातोय। अपर्णा फुंडकर नगराध्यक्ष होणार, भाजप कार्यकर्त्यांनी हा दावा केलाय। बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी आज मतदान पार पडतंय। खामगाव मतदारसंघात भाजपकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। मिरवणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच कमळाची प्रतिकृती साकारत विजय मिरवणूक रथ हा तयार केला जातोय। त्यामुळे खामगाव नगरपालिकेत भाजपकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूया। संपूर्ण राज्यभरात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे। त्यामुळे अनेक उमेदवार जे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते आणि काही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास देखील या ठिकाणी दर्शवला जात आहे। असाच मी खामगावच्या या परिसरामध्ये आहे आणि खामगाव मतदारसंघामध्ये निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे। मात्र 21 तारखेपर्यंत या संपूर्ण निवडणुकीचे निकाल जे आहे ते लांबणीवर पडले होते। मात्र आता उद्या 21 तारीख आहे आणि 21 तारखेला निवडणुकीपूर्वीच आज जे आहे भाजपाकडून विजय मिरवणूक काढण्याची जय्यत तयारी जी आहे ती केली गेली आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये अशा पद्धतीनं कमळाची प्रतिकृती जी आहे ते या ठिकाणी विजय रथावर साकारण्यात आलेली आहे आणि विजय रथावर ही कमळाची प्रतिकृती साकारत असताना एकंदरीतच खामगाव मतदारसंघामध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आतापर्यंत केलेली कामे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी आकाश फुंडकरांच्या वहिनींना या ठिकाणी संधी देण्यात आली होती। त्यामुळे कुठेतरी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचं या संपूर्ण तयारीतून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र अजूनही निकाल बाकी आहे। 21 तारखेला निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मात्र निकाल लागण्यापूर्वीच भाजपाकडून विजयाचा हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।